सिंदखेड राजा तालुक्यात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे, ज्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत। या प्रचंड पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे। शेतीची जमीन पाण्याखाली गेली आहे। सोयाबीन आणि कपाशीचे उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत। शेतकरी हवालदिल झाले आहेत। पळसखेड चक्का येथील शेतकरी बालाजी सोसे आणि पांडुरंग सोसे यांनी संतप्त होत थेट सरकारला सवाल विचारला आहे। सरकार शेतकऱ्याला न्याय देणार की फक्त रक्त पिणार? शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सरकारला दिसत नाहीत का? गेल्या 3 वर्षांपासून शेतकरी सातत्याने ढगफुटी, अतिवृष्टी आणि गारपिटीच्या संकटाचा सामना करीत आहेत, परंतु शासनाकडून मदतीच्या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। 2023 मध्ये नेत्यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला, दौरे केलेत, परंतु 100% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केवळ 79% मदत मिळाली। धक्कादायक बाब म्हणजे 2023च्या नुकसान भरपाईचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत। शेतकऱ्यांचा आरोप आहे की किनगाव राजा येथील पर्जन्यमापक यंत्रणेची आकडेवारी चुकीची आहे, ज्यामुळे त्यांना योग्य मदत मिळत नाही। पातळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे किनगाव राजा शहरालाही धोका निर्माण झाला आहे। उमरस देशमुख गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे। या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत आणि प्रश्न विचारत आहे, आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? शेतकरी योद्धा कृती समितीचे अध्यक्ष बालाजी सोसे गेली 2 वर्ष सतत या अन्यायाविरुद्ध लढत आहेत, परंतु शासकीय कागदपत्री आकडेवारीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये। नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोसे, पळसखेड चक्का, तालुका सिंदखेड, जिल्हा बुलढाणा। मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये उभा आहे। हे शेत आहे का हा पाझर तलाव आहे? पाझर तलाव आहे का एखादा समुद्र आहे? अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, माझी पूर्णपणे कपाशी आणि सोयाबीन, याच्या पलीकडे वाटणे सोयाबीन आहे, कपाशी आहे। अशीच परिस्थिती या ठिकाणी नाही, संपूर्ण या ठिकाणी सिंदखेड तालुक्यामध्ये अशीच परिस्थिती गेल्या 2 वर्षापासून चालू आहे। पण सरकार आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। शेतकऱ्याची एवढी व्यथा असताना सुद्धा सरकार आमच्याकडे बघायला तयार नाही। या ठिकाणी कपाशी पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे। या ठिकाणी कपाशी पाण्यात जवळपास 2 महिन्यापासून ही कपाशी पाण्यात आहे। आम्ही सरकारकडे विनंती करतो, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आमच्या पळसखेडच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, पण सरकार म्हणतंय पर्जन्यमापक यंत्रणा म्हणते की पाऊस पडला नाही। मग शेतकऱ्याच्या हे वावरामध्ये समुद्रातून पाणी आलं का? हाच प्रश्न आमचा निर्माण या ठिकाणी झालेला आहे।